त्याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती। अखेर तो क्षण आज सकाळी आला आणि महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा निकाल अखेर लागला। पहिला कल आला हाती। महाराष्ट्रातील या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जोरदार मुसंडी। ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला विजय। तर या जिल्हा परिषदा उद्धव ठाकरेंकडे। मित्रांनो, आज महाराष्ट्रातील जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांचा निकाल। या निकालामध्ये उद्धव ठाकरे जरी महाराष्ट्रभर प्रचाराला फिरले नसले तरी देखील आपल्या शिवसैनिकांच्या बळावरती, शिवसैनिकांच्या जोरावरती त्यांनी बऱ्याच ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं खातं खोललंय। भाजपच्या शिंदे सेनेच्या अगोदरच हा पहिला विजय उद्धव ठाकरेंसाठी प्रचंड महत्त्वाचा होता। आणि या भागात मित्रांनो, पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी आपला भगवा झेंडा फडकवल्यामुळे ठाकरेंचा मात्र दणदणीत विजय या भागात झाल्याचं चित्र पहिल्यांदाच सगळीकडे जाणवू लागले। बघूया पहिला कल कसा आला हाती आहे, कुठला ठाकरेंचा विजय झाला निश्चित। आज जिल्हा परिषद म्हणजेच महाराष्ट्राच्या मिनी विधानसभा ज्यांना म्हटलं जातं, त्या मिनी विधानसभामध्ये परवा दिवशी मतदान झालं। मतदान झाल्याबरोबर एक दिवस गॅप घेऊन आज मात्र सकाळीच मतमोजणीला सुरुवात झाली। मतमोजणीला सुरुवात होत असताना सगळीकडेच टपाल मतदानामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी प्रचंड लीडवरती असल्याचं आपण सुरुवातीला पाहिलं। त्यामुळे पहिला निकाल कोणाच्या बाजूने येणार हे याची सगळ्यांनाच उत्सुकता होती। परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं महाराष्ट्रातल्या जवळजवळ 12 जिल्हा परिषदांमध्ये आपलं पहिलं खातं खोललं असून या सगळीकडेच ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा झेंडा दमदार फडकलाय। आणि ही बातमी मुंबईमध्ये शिवसैनिकांना कळताच मुंबईमध्ये देखील जल्लोषाला सुरुवात झाली असून मातोश्री बाहेर देखील ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आपला जल्लोष करण्यास सुरुवात केली। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा विजय ठाकरेंना, ज्या भागामध्ये उद्धव ठाकरेंचं वर्चस्व कधीही नव्हतं त्या भागात मात्र पक्ष चिन्ह नसताना, ठाकरे प्रचाराला आले नसताना, सगळेच्या सगळे नेते, आमदार, मंत्री फुटले असताना अशा ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेने मिळवलेला हा विजय दमदार स्वरूपाचा म्हटला जात आहे। अतिशय प्रतिष्ठेची लढाई उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी होती, कारण की पक्ष संपला, शिवसेना संपली, नेते संपले असे म्हणणारे काही लोक उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढत होते। मात्र अशा वेळामध्ये आता ठाकरेंनी ज्या प्रकारची आपली विजयाची चुणूक दाखवली, यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये याचे पडसाद लवकरच उमटतील याची देखील शक्यता नाकारता येत नाही। जाणून घेऊया कुठे कुठे आलाय ठाकरेंचा पहिला विजय, ज्याने ठाकरेंचं केलं जात आहे तोंड भरून कौतुक। महाराष्ट्रामध्ये तसं पाहायला गेलं तर शिवसेना हा शहरी भागातील पक्ष असं म्हटलं जात आहे। ग्रामीण भागामध्ये, गावखेड्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसचं प्रचंड मोठं सहकार क्षेत्रामध्ये वर्चस्व गेली 50 वर्ष असलेलं आपण पाहिलंय। कारण की सहकाराच्या क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्यानंतर स्वतः काँग्रेस मात्र राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत, गावापर्यंत पोहोचल्याचं आपण पाहिलं। मित्रांनो, यामध्ये काँग्रेसच्या सीट देखील संपूर्ण निवडून येतात त्या ग्रामीण भागातूनच। परंतु सध्या मात्र उद्धव ठाकरेंनी हे आव्हान लिलया पेललं असून ग्रामीण भागामध्ये मात्र ठाकरेंचा वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं या निकालाच्या पहिल्या कलांवरून, जिल्हा परिषद निकालांच्या पहिल्या सुरुवातीच्या एका तासामध्ये ठाकरेंनी बाजी मारल्याचं चित्र या निवडणुकांमध्ये आपल्याला सदैव जाणवू लागले। मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आपला वर्चस्व प्रचंडपणे प्रसिद्ध केलाय। धाराशिव जिल्हा हा शिवसेना उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला, मात्र खासदार आणि आमदार यासाठीच फक्त हा बालेकिल्ला असायचा। परंतु आता मात्र जिल्हा परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कमाल केल्याचं चित्र पाहायला मिळालंय। या भागामध्ये ओमराजे यांची जादू पहिल्यांदाच चालली असून या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट हे सगळे विरोधामध्ये असताना उद्धव ठाकरे यांचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मात्र या भागावरती आपलं अविरत परिश्रम, अविरत काम आणि प्रतिष्ठेच्या या मानलेल्या निवडणुकांमध्ये प्रचंड मोठं यश मिळवून ठाकरेंना या भागामध्ये पहिला विजय मिळवून दिलाय। महाराष्ट्रामध्ये परंडा तालुक्यातील आणि
भूम तालुक्यातील हे दोन पहिले विजय उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचे आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद दोन्ही हे विजय झाल्यामुळे सध्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र प्रचंड सत्तेच्या ठिकाणी पोहोचलेली आहे. त्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर भूम तालुक्यात देखील पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपला भगवा अजेंडा त्यांनी फडकल्याचं चित्र आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका आणि इकडे धाराशिव जिल्ह्यातून कळंब आणि ढोकी या भागातून उद्धव ठाकरेंचे पहिले विजय सध्या आपल्या समोर आल्याने ठाकरेंची मात्र या भागात प्रचंड ताकद आता जाणवू लागली आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये शिंदे गटाची ताकद प्रचंड असताना भाजपचे दोन मंत्री जिल्ह्यामध्ये असताना देखील या भागात वर्चस्व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने प्रचंड प्रमाणात दाखवल्याचं चित्र आपल्याला जाणवत आहे. यामुळे उद्धव ठाकरेंशी पंगा घेतलेल्या गद्दार मंत्री यांना मात्र आता ही निवडणूक प्रचंड जड गेल्याचं चित्र यावरून तरी सध्या जाणवत आहे. मित्रांनो, तिसरा महत्वाचा विजय उद्धव ठाकरेंनी मिळवलाय तो म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये नारायण राणेंचं प्रचंड मोठं वर्चस्व सिद्ध असताना या भागात देखील वैभव नाईक नंतर भास्करराव जाधव यांनी मात्र कडवी लढत देऊन त्या संपूर्ण भागामध्ये शिवसेनेला पुन्हा एकदा पुनरुज्जीवन आणल्याचं आपण पाहिलंय. इतर ठिकाणी अजून निकाल यायचे बाकी आहेत. मात्र सध्या भाजप आणि शिंदेगड यांची मात्र हवा टाईट झाली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कमालीचा या भागामध्ये आपला पहिला विजय सिद्ध केल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरे यांनी पुन्हा एकदा ग्रामीण भागावरती आपला कब्जा करण्यास सुरुवात केल्याचं चित्र या विजयाने पुन्हा सिद्ध होत आहे. मुंबईमध्ये शिवसैनिकांनी या विजयाचा जल्लोष करत भाजपला आणि शिंदेगडला आगामी काळामध्ये युतीमध्ये राहणार नसल्याचं देखील सध्या जाणवत आहे. भाजपला फटका बसला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा, कारण की या भागामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने भाजपला कुठेही मदत केली नाही. त्यामुळे भाजपचे बहुतांश उमेदवार महाराष्ट्रामध्ये पडल्याचं भाजपच्या नेत्यांनी सांगितलंय. दुसरीकडे शिंदेगडाचे देखील उमेदवार पडले आहेत. त्यामुळे भाजपाने आपलं कोणत्याही प्रकारचं काम केलं नसल्याची भावना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहे. या सगळ्या घडामोडीमुळे आगामी काळामध्ये शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टी यांची युती अविरत राहील का, यांची युती आता संपुष्टात येईल का, अशा चर्चा सुरू आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणाकडे सगळ्यांचंच लक्ष असताना उद्धव ठाकरेंनी मात्र गेलेली ही कमाल एकनाथ शिंदेंना आणि भाजपला अतिशय महागात पडू शकते. आगामी होऊ घातलेल्या सगळ्याच निवडणुकांच्या दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचं हे वर्चस्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे दिसू शकतंय. मित्रांनो, राज्यात ही घडामोड खूप महत्वाची मानली जात आहे. आपणास देखील काय वाटतंय, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून कोणता पक्ष आपल्याला दिसेल या जिल्हा परिषदेमध्ये? नक्कीच आपण आपल्या प्रतिक्रिया आपापल्या कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. भेटूया पुन्हा नवीन अपडेट्ससह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.